जसे चक्कर येऊन पडले तसेच स्टाफचे आमचे काही सहकारी धावत गेले तिथे आणि कुठलाही क्षणाचा वेळ न लावता सरांना इमिजिएटली हॉस्पिटलला नेले. प्रिन्सिपल सरांनी डॉक्टर जी सर होते त्यांना पहिलेच फोन करून ठेवला होता की तुम्ही हजरला आहात. डॉक्टर पण अवेलेबल होते. सगळे शक्तीचे प्रयत्न केले आहेत, जे जे प्रयत्न करता येईल, CPR देणे, शॉक देणे, सगळे प्रयत्न, परंतु ते शक्य झालं नाही. आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या हाती आता काही नाही. आणि एक खेळाडीचे व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय जे सर ज्यांना आपण 10 मिनिटापूर्वी सकाळी पाहत होतो, पुढच्या काही क्षणामध्ये आपल्यातून निघून गेले. आणि इतकं अचानक आणि इतकं अनपेक्षित होतं की म्हणजे आम्हाला सुद्धा एक प्रकारचा शॉक आहे की इतकं इमिजिएटली कसं काय घडलं होतं. कारण जे व्यक्ती आपल्यासमोर असतात आणि आपल्यासमोर असं काहीतरी घडून जाते तेव्हा आपलं मन मानत नाही की असं होऊ शकते म्हणून, म्हणजे ते ॲक्सेप्ट करायला आपलं मन तयार होत नाही. परंतु घडलं आहे. काल भरपूर प्रयत्न केले गेले. 10-15 मिनिट त्यांना कंटिन्यू CPR दिला आणि त्यानंतर डॉक्टरांनी सगळे शर्तीचे प्रयत्न करून व्हेंटिलेटर लावून जेवढे काही प्रयत्न करता येईल ते सगळे प्रयत्न केले गेले. परंतु नियतीच्या पुढे आपलं कोणाचे चालत नाही आणि जे नाही व्हायला पाहिजे ते घडलं. हा फार मोठा दुःखाचा जो प्रसंग आहे त्यांच्या फॅमिलीवर तर आहेच, परंतु आमचंही सगळ्यांचं वैयक्तिक नुकसान. या प्रसंगी, दुःखद प्रसंगी आपण सरांना एक मौन श्रद्धांजली द्यायची आहे. तर तेव्हा आपण सगळ्यांनी 2 मिनिटं मौन राहायचं आहे. तर त्यासाठी तयार व्हा. मौन श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती. सर्वांनी खाली बसायचं. आणि त्यांच्या त्यावेळेस जे लग्न झाले होते तेव्हा आम्ही सगळे जे आमचा ग्रुप होता तिथे सक्रिय कार्यकर्ते म्हणून होतो. त्यामुळे त्यांचा आणि माझा परिचय फार आधीपासूनचा आहे आणि ते पण मला चांगल्या प्रकारे ओळखतात. आणि इव्हन नवोदयमध्ये येण्याचं कारणही सरच आहेत, भटकर सर. माझं जे नवोदयमध्ये येण्याचं कारण आहे तेच आहे. आपण त्यांना कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा पण आहे. परंतु सरांचं एक होतं की कुठलीही वाईट गोष्ट जर त्यांना दिसत असेल तर ते त्यांना सहन होत नव्हती. तुम्हाला असं वाटत असेल की हे असं बोलत होते, असं करतात, परंतु त्या पाठीमागचा हेतू काय होता? हेतू एकच होता की विद्यार्थ्यांमध्ये डिसिप्लिन असायला पाहिजे, डिसिप्लिन राहायला पाहिजे. हा एकमेव हेतू होता. आणि मग त्या गोष्टींचं त्यांना एक प्रकारचं टेन्शन या पद्धतीचं राहायचं की विद्यार्थी या पद्धतीने का करतात वगैरे. परंतु सगळ्या त्या गोष्टी आहेत. परंतु कालची जी घटना आहे ती फारच अनपेक्षित आहे. कारण सर एकदम म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये होते. भटकर सर आणि माझी पहिली भेट 1993ला एका ट्रेनिंगच्या निमित्ताने पंजाबमध्ये झाली. त्यांचा स्वभाव हा अतिशय सत्यनिष्ठ, सत्यावर विश्वास ठेवणार आहे आणि डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही.
भुसावळमध्ये असताना बरेचसे असे प्रसंग घडले गेले, परंतु त्या प्रसंगाला ते कधीही पाठीमागे हटले नाहीत. आपल्या शाळेमध्ये बी बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या घटना घडतात. विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांना मजाक वाटते ती गोष्ट, कारण ही रेसिडेन्शियल शाळा आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं जे कृत्य होतं ते शाळेकरता, ते हाऊस मास्टर करता, क्लास टीचर करता, विषय शिक्षका करता. आपण जे करतो वाईट केलं तर वाईट वाटतं, चांगलं केलं तर आपली तारीफ जरूर केली जाते. कोणा शिक्षकाला किंवा कोणाला विद्यार्थ्यांना दुखवणं हा उद्देश नसतो, त्रास देणं तर कदापिही उद्देश नसतो. विद्यार्थी हा चांगला घडावा, सत्यनिष्ठ घडावा, हा देशाचा आधारस्तंभ आहे, हे अशा प्रकारचं भटकर सरांचं नेहमी विचार असायचे. आणि ते छोट्या छोट्या गोष्टीचं त्यांना फार असं, जर एखादी वाईट गोष्ट घडली, जसं कवडे सरांनी सांगितलं, त्यांना एखादी गोष्ट वाईट दिसली, हा त्यांच्या स्वभावामध्ये त्यांना ते पटत नव्हतं आणि ते सत्यासाठी ते झगडत राहिले. भटकर सर का लगाव जो था स्कूल से इतना ज़्यादा था, वो हरदम स्कूल के बारे में सोचता था व्यक्ति, और लगभग मौत भी वैसी ही हुई. यहाँ से स्टाफ रूम और उसके बाद हम लोग उनको गाड़ी में बिठा के लेके गए. मैं पीछे बैठा हुआ था, मेरी गोद में सर का सिर था. सोनटक्के सर गाड़ी चला रहे थे, सामने गावंडे सर बैठे हुए थे. यहाँ से ज़्यादा वो टपरी तक ही उनके शरीर में प्राण था. उसके बाद मैंने गावंडे सर को बोला, यार भटकर लगता गया, क्योंकि शरीर जो है ठंडा पड़ चुका था, यानी स्कूल से बाहर निकला गया. उनका इतना ज़्यादा लगाव था. हम लोग लगभग 1994 से, नवोदय में तो मैं 92 से था, सर भी 92 से ही आए हुए थे, लेकिन 94 से हमारा. आणि अतिशय वेदना झाल्या, खूप दुःख झालं, सांगण्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे. मुलांनो, जीवनामध्ये कधीही आपल्या हातून जर वाईट कार्य, चांगलं कार्य जर होत नसेल तर वाईट सुद्धा करू नका, कारण की ते आपल्यामध्ये जमा होत राहते. जेवढं आपण कार्य चांगलं करू तेवढं ती जमा, ती पुंजी आपल्या आयुष्यभर कामी येते. आणि भटकर सरांच्या बाबतीमध्ये असंच आहे. मी त्यांना 1990 पासून ओळखतो, कारण की आम्ही दोघं BEdमध्ये सोबत होतो, क्लासमेट होतो. आणि तेव्हापासून मला त्यांचा स्वभाव माहिती होता. आणि ज्यावेळेला बदली होऊन ते शेगावला आले, त्यावेळेला आमच्या ग्रुपमधले सगळे म्हणे की अरे किती मोठा योगायोग आहे की तुम्ही पुन्हा एका जागी एका संस्थेमध्ये काम करत आहात. खूप आनंद झाला होता त्यावेळेला. परंतु कालचा जो प्रसंग पाहिला आणि शेवटपर्यंत हेच ते स्टेज आहे, हीच ती जागा आहे, हीच ती वेळ आहे की त्यावेळेला ते इथे बोलत होते, तुमच्याशी संवाद साधत होते. क्विज घेतली त्यांनी, आणि क्विज घेणं किंवा क्वेश्चन सांगणं आणि कार्यक्रम संपवणं हा त्याच्यामागचा उद्देश नव्हता. त्यांचं लक्ष माईककडे होतं की माईक बरोबर आहे की नाही. मध्येच आवाज झाला होता माईकचा, तर त्यांचं लक्ष तुमच्याकडे होतं, कोणी झोपलेलं आहे का, कोणी बोलत आहे का, कोणी उठत आहे का. त्यांचा टर्न झाल्यावर ते मुलांमध्ये गेले. व्यक्तिमत्व, धाडसी व्यक्तिमत्व. त्यानंतर जे काही आम्ही, आमच्या दोघांची पोस्टिंग भुसावळला झाली. भुसावळला असताना हाऊस मास्टर कसा असावा त्याचे फीचर्स जे सर्व सरांमध्ये होते. त्यांचं फक्त एकच धडाडीचा प्रयत्न होता की कुठल्याही विद्यार्थ्यांनी चूक नाही करावी. विद्यार्थी चूक करतो, परंतु त्यांनी ती चूक केल्यानंतर त्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यावी लागेल की जेणेकरून त्याचं फ्युचर जे आहे
ते चांगलं झालं पाहिजे. कारण तुम्ही यावेळेला जे आहे टीनेजमध्ये, त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत. असे भरपूर प्रसंग आले होते हाऊस मास्टरशिप करताना किंवा इन सर्व्हिस, की सरांचं माझं इंटरॅक्शन व्हायचं. कधी कधी तर इतकं, परंतु त्यांची एक गोष्ट मी बघितली. ग्रुप पर, व्हाट्सएप ग्रुप पर हम मैसेज पढ़ते थे कि यहाँ के टीचर्स को हार्ट अटैक आया, वहाँ के टीचर्स की डेथ हुई, और फिर प्रिंसिपल को ये मैसेज भेजना पड़ता है, समिति को लेटर लिखना पड़ता है, बताना पड़ता है कि हमारे विद्यालय में एक दुर्घटना हुई है. और कुछ दिन पहले मुझे ऐसे लगा कि जब एक न्यूज़ पढ़ रहा था ऐसे ही, जनरली ये होता है कि हम कुछ भी पढ़ते हैं तो उसके बारे में सोचते हैं कि यार अपने से रिलेट करते हो. जैसे अभी किसी का रिटायरमेंट का कोई मैसेज आ जाए कि मैंने इस विद्यालय में ज्वाइन किया, आपका बहुत बड़ा एहसान है, ये है वो है, मैं भी छोड़ के जा रहा हूँ, तब हम कोरिलेट करते हैं कि हाँ अक्टूबर में मुझे भी जाना है, मुझे भी ऐसे ही लिखना पड़ेगा, एक बार फिर पढ़ लेते उसको. लेकिन मेरे विद्यालय को किसी टीचर का या किसी एम्प्लॉय की डेथ हुई या कुछ हुआ अनटूवर्ड इंसिडेंट, और उसके बारे में मुझे इन्फॉर्मेशन देनी पड़ी, इसके बारे में कभी मैंने सोचा ही नहीं था. और ऐसे कभी होगा ये मतलब कि कोई आशा भी नहीं थी, कभी नहीं सोचा कि इस तरह से मुझे भी ये मैसेज लिखना पड़ेगा और मेरे डीसी को और सभी ग्रुप को बताना पड़ेगा कि हमारे विद्यालय में ये इंसिडेंट हुआ है. तो कल अनफॉर्चुनेटली वो हुआ है. आपको अभी कवड़े सर ने, प्रकाश सर ने, गांगड़ सर ने, कैलाश सर ने, मुखवाड़ा सर ने उनके साथ जुड़ी हुई यादों के बारे में बताया. उनको हम सभी लोग जानते हैं अच्छी तरह से. मैं भी उनको 1990 से जानता हूँ. तो मेरे रिश्तेदार भी थे, हम मेरे गांव के थे. मैं पहले से भटकर सर को जानता हूँ, लेकिन उससे ज़्यादा वो एक डिसिप्लिन थी, पंक्चुअल थी. अगर रात में कुछ भी 11 बजे हो, 11:30 बजे हो, 12 बजे हो, कोई झगड़ा हो जाए किसी बच्चों का, कोई प्रॉब्लम हो जाए, तो सबसे पहले अगर मुझे किसी को फ़ोन करना है तो मैं भटकर सर को ही करता. और क्योंकि मुझे मालूम था कि भटकर सर को रात में 12 बजे फ़ोन करो चाहे 2 बजे फ़ोन करो, भटकर सर मेरे पहले वहाँ पहुँचेंगे. और इवन इतना ये भी कहते थे वहाँ आने के बाद कि ठीक है सर आप हम देख लेंगे, आप जाइए. ऐसी कई इंसिडेंट विद्यालय में हुए यहाँ पर भी. तो ये जो उनका एक व्यक्तिमत्व था, जैसे लोगों ने बताया कि वो डिसिप्लिन प्रिय थे, पंक्चुअल थे और अपना समझते थे. कि जो कवड़े सर ने कहा ना, जब आपला
निघा पुन्हा फोटोला हात जोडा आणि निघा. चलो मैंने लवकर. त्यांचे झाले ते वर्गात आले. मेरे विद्यालय में किसी टीचर का या किसी एम्प्लॉय की डेथ हुई या कुछ हुआ अनफॉर्चुनेट इंसिडेंट और उसके बारे में मुझे इन्फॉर्मेशन देनी पड़ी, इसके बारे में भी मैंने सोचा ही नहीं और ऐसे कभी होगा ही कोई आशा भी नहीं कि कभी नहीं सोचा कि इस तरह से मुझे भी ऐसे सीखना पड़ेगा और मेरे किसी को सभी दुख बताना पड़ेगा जब हमारे विद्यालय में इंसिडेंट हुआ है। तो कल अनफॉर्चुनेटली बोलता 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 इतनी हाइपर हो गए थे कि त्यांना असं वाटतं की हायपर आलं त्याने जगाने सायन्स प्रत्येक विचाराला तुमच्याकरता खास प्रयत्न करत असतो की जी चूक तुम्ही करता त्याच्याकरता कोणतं मेडिसिन तुम्हाला द्यावं लागेल, परंतु काल विसरण्याचे प्रयत्न केले सर्व प्रिन्सिपल सर स्टाफ सर्वांनी जे काही प्रयत्न केले त्याला आपल्याला काही यश मिळालं. पण प्लीज घेत असताना इवन हॉस्पिटलमध्ये तिथे असताना सुद्धा मला असं वाटायचं की भटकर सर माझ्या माध्यमातून काय बोलतात. काही गोष्टी एक्सप्रेस केल्यावर ग्रामीणकडनं काही गोष्टी एक्सप्रेस केली की असं वाटतंय ग्रामीणपासून भटकर होतं की या महिन्यात कमीत कमी मला माझ्या घरी घेऊन चल, वाटवरती घेऊन चल, म्हणजे मला आवश्यक प्रमाणात घेऊन दे. परंतु काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन होतात, त्याचे रिलेटिव्ह रिस्ट्रिक्शन असेल म्हणून विद्यार्थी मित्रांना सांगतो की जसे भटकर या ठिकाणी आम्ही त्याला बाहेर गेलो ते करत खायला त्यांनी त्याचे जे लाईफ तुमच्याकडे दिलं केवळ डिसिप्लिन आणि डिसिप्लिन
सब्जेक्टपर्यंत त्याची कमांड होती त्याच्यावर त्याची फार मोठी कमांड होती. त्या सर्वात महत्वाचं आहे अपेक्षा करतो स्वभाव असं वाटतं की त्यांना ती गोष्ट सहज पाहिजे की एखादा विद्यार्थी युनिव्हर्सिटी का होतो आणि सरांनी सांगितलं आणि असं नाही की सर ते मोठ्या शहरातून आलेले होते असं नाही आहे. कारण त्यांच्या गावात गेलो होतो उन्हाळ्याचं गाव आहे अगदी छोटंसं खेळ पण हा फेमस आहे. विजय भटकरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. म्हणजे असं नाही की बाबा आपल्याबरोबर आलेले सर तुमच्यासारख्या सगळ्यांबरोबर आलेले सर